शिक्षणाची अखंड पेटती मशाल हाती, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मुखी नारा खरा राज्यघटनेचा शिल्पकार विश्ववंदनीय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांची जयंती आहे। सर्वप्रथम सर्वांना जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, कायदा तज्ञ, दीनदलितांचे उद्धारक, समतेचा बंधुतेचा मार्ग दाखवणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मोजू तरी उंची कशी तुझ्या कर्तृत्वानाची, मोजू तरी उंची कशी तुझ्या कर्तृत्वानाची, तू देव नव्हतास, तू देवाटूनही नव्हतास, तू पूजा करणारा एक महामानव होतास, तू पूजा करणारा एक महामानव होतास। अशा या महामानवाचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते। भीमाबाईच्या नावावरून त्यांचे नाव भीम असे ठेवण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मत असे होते की आकाशातले ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग, असे प्रखर वक्तव्य करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीनदलितांच्या उद्धाराकरिता त्यांनी मोठमोठे आंदोलन उभारले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मत काय होते हो? यांचे मत असे होते, आपण देव धर्म हे असं मानायचं नसते, आपण जास्त देवाला मानतो। का मानतो? दगडाच्या देवाला आपण मानतो आणि आपल्या पुढे जे माणसं असतात त्यांची आपण किंमतच करत नाही। लोकांना थोडं काही आजार झालं, आम्हाला भूत धरले म्हणून बाबांकडे जातात। थोडासा मानसिक, जेव्हा आपल्याला मानसिक टेन्शन वगैरे होतं तेव्हा आपल्या दिमागावर जास्त प्रेशर पडतं तेव्हा आपण थोडं थोडं पागलपणा करायला लागतो, तेव्हा असं वाटतं त्यांना की करणी केलेली आहे। असं करून ते बाबांकडे जातात। मग ते का जावं? जाऊ नये, आपल्याकडे प्रत्येक प्रकारचे डॉक्टर आहेत। तर महिलांना जर डॉक्टरांनी पुरुषांकडून जर ट्रीटमेंट नको असेल तर स्त्रियांचे सुद्धा डॉक्टर आहेत। आपल्याला माहिती आहे आपली पहिल्या महिला डॉक्टर ह्या आनंदीबाई जोशी आहेत। आपल्याला इतकं माहिती आहे की आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत, पण त्या का पहिल्या महिला म्हणजे त्या का डॉक्टर झाल्या याचं कारण आपल्याला माहीतच नाही। तर जेव्हा त्यांचं मूल जन्माला आलं तेव्हा त्यांचं मूल लहान होतं आणि तेव्हा त्याला एक आजार झाला होता। तेव्हा त्यांचे पती बोलतात की तू डॉक्टरांकडे जा, तेव्हा त्या म्हणतात मी जाणार नाही कारण मला पुरुषांपासून ट्रीटमेंट घ्यायला चांगलं वाटत नाही। तेव्हा त्या म्हणतात उगाच वेडेपणा करत जाऊ नको, त्या बाबांकडे वगैरे जाऊ नको, हॉस्पिटलमध्ये जा। तेव्हा ते ऐकत नाहीत आणि बाबांकडे जातात आणि अंगारा आणून बाळाला लावतात। त्या क्षणी बाळ हा शांत राहतो, त्यांना वाटतं की माझ्या बाळाला बाबाचा अंगारा लावल्यामुळे माझा बाळ ठीक झाले, पण असं नसते कारण त्यांचं बाळ हमेशासाठी झोपलेला असतो। तर मग तेव्हा त्या जिद्दीने डॉक्टर बनतात। आपण जेव्हा कुठे मंदिरात जातो तेव्हा आपण तिथे झोपलेले जर माणसं असतील तर तेव्हा आपण त्यांना नवीन ब्लँकेट देतो, पण आपल्या घराच्या बाहेर जेव्हा कोणी झोपलेले असते आपण त्याला साधं जेवण तर सोडा ब्लँकेट पण देत नाही। का देत नाही? कारण ते देवाचं मंदिर आहे। आपल्याला असं वाटतं की देवाच्या मंदिरात जर चांगलं कार्य केलं तर आम्हाला पुढे चालून खूप चांगलं आशीर्वाद भेटेल असं आपल्याला वाटतं। तुम्ही त्या बाहेर बसलेल्यांची तुम्हाला ब्लँकेट द्यायचं तुम्ही देऊ नका, जेवायला देऊ नका, पण स्वतःच्या घराकडे लक्ष द्या। तुमच्या घरात काय चालू आहे? ज्या वडिलांनी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा न पाहता तुम्हाला कष्टाने मोठं केले, स्वतःच्या पायावर थांबवले, त्या आईने 9 महिने पोटात ठेवून त्रासाने तुम्हाला जन्म दिलाय आणि त्यांना असं वाटतं मुलगा हा जन्माला यावं। का यावं मुलगा जन्माला? मुलगा हा वंशाचा दिवा असतो। मुलगा का व्हावा? म्हातारपण झाल्यावर आई वडिलांना आधार असतो म्हणून मुलगा हवा असतो, उगाच कोणालाही मुलगा नसतो, त्यामुळे मुलगा हवा असतो। आजकालची मुलं काय, नवीन मुलगी घरात आली, बायको की झाले बायकोचे, मायबापाचे विसरूनच गेले उपकार। असं नसते, आपल्याला काय असतो, मुलगी पाहायला जाताना आपण सुंदर मुलगी पाहतो मुलासाठी। अहो सुंदर मुलगी पाहणं सोडून द्या हो, तिचं मन बघा किती सुंदर आहे, सुंदरतेच्या मागे ते म्हणतात की नाही तसं आहे आपलं, दिसते तसं नसते। कितीही वरून स्त्री सुंदर असली तर तिचं मनही तेवढंच सुंदर असलं पाहिजे असतं। आणि तुम्हाला माहितीये का, तेव्हा त्या मुलीचं सुंदर मन बघायचं, माझा मुलगा डॉक्टर आहे त्याला डॉक्टर बायको पाहिजे, तिचं शिक्षण एवढं झालंय, तिची डिग्री एवढी झाली, आमच्याकडे पदवी आहे, डिग्री आहे, आपण लोकांना दाखवतो। अहो जिच्याकडे संस्कारच नाही तिची डिग्री घेऊन काय करायचं? जिला स्वतःच्या सासू सासऱ्यांसोबत कसं वागायचं हे समजत नाही, तिच्या डिग्रीला काय जाळून टाकायचं काय? तिची डिग्री कामाची नसते आपल्याला, हे आहे।
मुलं काही लहान नाहीत, त्यांना सगळं समजते. बायकोचं ऐकायचं असं नसते. थोडंसं बायकोला समजून सांगायचं की तू असं माझ्या आईला बोलू नकोस. आई जर काही बायकोविषयी भेदभाव करत असेल तर आईला समजून सांगायचं. पण दोघांनाही हे करणं असं चुकीची गोष्ट आहे. जाता जाता इतकेच बोलावेसे वाटते की दीन दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. दीन दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. अरे होते ते गरीबच, पण या भारताचा कोहिनूर होऊन गेले, या भारताचा कोहिनूर होऊन गेले. जग त्यांना खूप रडवीत होते, पण ते जगाला घडवून गेले. जग त्यांना खूप रडवीत होते, पण ते जगाला घडवून गेले. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा या भारताचा संविधान लिहून गेले. या दगडाच्या देवाला आपण मानतो आणि आपल्या पुढे जे माणसं असतात त्यांची आपण किंमतच करत नाही. आकाशातले ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग.